100 फुटी रोडवर मध्यभागी पडले मोठे भगदाड. मोठा अनर्थ टळला. सांगली कोल्हापूर रोडला जाणारा वालचंद कॉलेज ते आकाशवाणी दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज मार्गला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक येथे भर रस्त्याच्या मधोमध 12 चाकी ट्रकची टायर अचानक खड्ड्यात पडून अडकली. प्रसंगावधान साधून ट्रक चालकाने वाहन काढले. इतर 4 चाकी तसेच मोटरसायकल तर जीवितहानी झाली असती. ही घटना घडलेली समजताच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हजर झाले आणि त्यावर बोलताना म्हणाले की रस्त्यावर असे खड्डे पडायला वारंवार हा चौथा खड्डा त्या राजश्री शाहू मार्गावर पडलेला आहे. तर जे आता काम झालेलं आहे मागच्या 4 महिन्यापूर्वी त्याच्यानंतर आता हा खड्डा पडलेला आहे. आणखी असे जर खड्डे पडायला लागले तर जीवितहानी कुठली झाली नाही आहे. तर प्रशासनानं लवकरात लवकर याला काय झालेलं आहे, ड्रेनेज लाईन तुमची अडलेली आहे का, पाण्याची पाईपलाईन अडलेली आहे का, कुठल्या कारणामुळे असे खड्डे पडायला लागलेले आहेत आणि पूर्ण जमीनच्या जमीन खाली खचली जाते आहे. आता सुदैवानं जीवितहानी झालेली नाही आहे. पण प्रशासनानं लवकरात लवकर याचा शहानिशा लावून कुठं ट्रकलाईन ज्या आपल्या आहेत रेल्वेच्या त्या कुठं बस झाल्यात का तपासणी करणं गरजेचं आहे. तसं करून पूर्णपणे असे याला 4 वेळा असे खड्डे पडलेले आहेत. त्याची तपासणी होणं गरजेचं आहे आणि कामाचा जो दर्जा रस्त्यात आला आहे तोही तपासणं हे गरजेचं. कामाच्या दर्जाबाबतीत मी बोलण्यापेक्षा इथल्या लोकांनीच त्यावेळेला आंदोलनं केलेली आहेत आणि त्याचंच आता असं मूर्तिमंत उदाहरण होईल झालेलं आहे. असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि रस्ता करताना आम्ही काही सूचना सांगितल्या होत्या लोकप्रतिनिधींनी, त्याचंही पालन केलेलं नाही आहे. परत त्यांनी काही गोष्टी मनमानीच केलेल्या आहेत. डिमार्टच्या इथं पण काम झाल्यावर खड्डा पडला होता, त्यावेळेला पण आम्ही सांगितलं होतं. आता ही 4थी वेळ झालेली आहे. तर असं का होतं आहे, त्या खालच्या ज्या ट्रकलाईन आहेत त्या बस झाल्यात का, याचं पण प्रशासनानं याचं ऑडिट करणं गरजेचं आहे. ऑडिट करून पूर्णपणे अहवाल लोकांच्या पुढे ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. कशामुळे असे खड्डे पडायला लागले आणि दर पावसाळ्यात हे खड्डे पडत आहेत, कारण काय हे प्रशासनानं जनतेपुढे सांगायला पाहिजे. जे आता इथं ट्रंकलाईन आहे, ड्रेनेजच्या आहेत, पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत, त्याच्यामुळं कुठं काय बस्ट झालं आहे काय, त्याच्यामुळे आपली ब्लॅक सॉईल आहे, काळी माती आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम झाला आहे का, हे प्रशासनानं ऑडिट करणं गरजेचं आहे. ऑडिट करून त्याचा अहवाल तयार करून त्या पद्धतीनं कार्यवाही प्रशासनानं आताही करायला पाहिजे. ज्या वेळेस हे काम चालू झालं त्यापूर्वी प्रशासनाने या इथं काय काय अडचणी आहेत, काळी माती आहे किंवा काय, याबद्दल प्रशासनानं तेव्हा चौकशी केलेली नव्हती का? मॅडम, हे काम चालू करताना किंवा हे करत असताना आम्ही लोकप्रतिनिधी त्यांना काही सूचना सांगितल्या होत्या, पण त्यांना मार्चच्या आत काम आवरायचं होतं. त्या गडबडीत त्यांनी जे कामाची क्वालिटी केली, आता हे थोड्या दिवसात लक्षात येईल तुम्हाला. थोडा पावसाळा झाल्यावर याच्यावर डबरे पडलेले आहेत, पण त्यात 3 वर्ष याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो. मी महापौर असताना त्याला 3 वर्ष दोषदायित्व पिरियड हा त्या कॉन्ट्रॅक्टरचा असतो. त्या दोषदायित्व पिरियडमधनं ही सगळी कामं जी काय झालेली आहेत ती परत खड्डे पडल्याची त्यांनी करून घ्यायची जबाबदारी प्रशासनाची आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गॅरेज, मेडिकल स्टोअर्स, दुकाने, लोकवस्ती असल्याने नेहमीच चौकात वाहनाची लोकांची वर्दळ असते. सध्या महापालिकेवर प्रशासन असल्याने माजी महापौर यांनी सदरचा रस्ता हा यापूर्वी 4 वेळा खचला आहे का खचला याची चौकशी करून दोषी असल्यास ठेकेदारावर कारवाई करावी असे म्हणाले. 100 फुटी रस्त्यावरनं ट्रक जात होता. ट्रकाची पुढची चाकं पास झाल्यावर मागची चाकं बरोबर डबऱ्यात गेली. डबऱ्यात गेल्यावर ट्रकाची पुढची दोन्ही चाक 3 ते 4 फूटवर वर झाली. तरी ट्रक ड्रायव्हर अनुभवी असल्यामुळं त्या ट्रक ड्रायव्हरनं गेट न्यूट्रल करून परत आणि गेट टाकून त्याला गाडी बाहेर काढला. त्याच्यानं दुर्घटना मोठी घडली, थांबली. आता ह्या अशा कारणानं दुसरी पण माणसं पण मेली असते, स्वतः ट्रक ड्रायव्हर पण मेला असता. हे सगळंच कारणं त्या आयुक्ताला धरायला पाहिजेत. त्या आयुक्तानं जे कामं केलेलं आहे ते कामं पूर्ण खराब केलेले कामं आहेत. त्यांनी जे पैसे घेतलेले आहेत सगळं त्याचे स्वतःचे खिशे भरण्यासाठी पैसे घेतलेले आहेत. ह्याच्यात नगरपालिकेचा तर काहीच त्याचा फायदा करून घेतलेला नाही. 100 फुटीचं राम नुसता रस्त्यावर करून दिलं आहे त्यानं आणि कागदपत्रावर. ॲक्च्युली त्या हिशोबाचं काम रस्ता झालेला नाही, एवढं सांगतो मी. किती चाकी ट्रक होता तो? ते 12 चाकी ट्रक होता. भरलेला होता? हा, भरलेला होता, फुल भरलेला लोड होता. मग रेग्युलर असं ह्या रोडला काही असे खड्डे पडत आहेत? पुढे ह्याच्यापाशी पडला होता शामरावनगर चौकात. शामरावनगर चौकात जवळजवळ 10 ते 15 फुटाचा डबरा पडला होता. चालू आहे
की 6 महिन्याचा रोड हा पुराच्या अगोदरच पडलेला आहे, त्यामुळे हा खड्डा पडलेला आहे. याच्याकडे गव्हर्नमेंटचं अजिबात लक्ष नाही आहे. जिथं महानगरपालिकेची जी माणसं आहेत, जी काम करतात, त्यांचं लक्ष नाही. रस्ता कसा झाला आहे, काय कसा बांधला, याच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. त्यामुळे खड्डा पडलेला, एवढा मोठा खड्डा पडले या पुराच्या अगोदर एक पावसाळा पण गेला नाही 6 महिन्यामध्ये, त्यात खड्डा एवढा जोरात पडलेला आहे. संपूर्ण या रस्त्याची पहिला चौकशी व्हायला पाहिजे. विजन न्यूजशी बोलताना सांगितले. विशेष प्रतिनिधी अमृत राजमाने, सांगली.